पाहतोय नेहमीच आमने सामने असतात. नक्कीच संतोष स्मृती चषकामध्ये जर पाहिलं तर पंचाळी गावामध्ये तो आयोजन होता आणि उनबाट टीम ज्या पद्धतीने जिंकली होती ना, खऱ्या अर्थानं 75,000चा बक्षीस होता, परंतु त्यांना गावचा सपोर्ट नक्कीच आपल्याला पाहायला मिळाला. तब्बल 30,000 रुपये त्यांना गावच्या सपोर्टने मिळाला. त्याच नंतर जर पाहिलं तर त्याच रात्री अगदी गाजत वाजत ती ट्रॉफी आपल्या गावामध्ये गेली आणि एक मोठा जल्लोष, कारण की आपल्या टीमचा विजय म्हणजे आपल्या गावाचा विजय असतो. जसं आपण पाहतोय दोन्ही संघ आगवण गावाचं देखील तेच आहे, कारण की आज आगवण गाव का एकत्र येतोय, कारण त्यांच्या गावाचं नाव एक मोठं केलं जातं टीमच्या माध्यमातून. दोन्ही संघाला बेस्ट ऑफ लक देईल. फायनलचा मुकाबला इथून मात्र सुरुवात होईल. पहिला चेंडू यावेळेस कुशलच्या विरोधात आलाय. चौकार थोडासा लेगकट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु जगदीश माची यावेळेस जर पाहिलं तर पहिल्याच चेंडूवर आक्रमण करतोय आणि पहिल्याच चेंडूला पाठवलाय अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने. चौकार सुरुवात केली जगदीश माची आणि ज्या पद्धतीने आपण पाहतोय आज जगदीश फॉर्म मध्ये आहे. ज्या पद्धतीने आपण पाहतोय 2 ते 3 टुर्नामेंट मध्ये थोडासा असफल ठरला होता, परंतु या टुर्नामेंट मध्ये जर पाहिलं तर चांगली कामगिरी त्यांनी आता त्याच्या बॅट मधून दिले. जगदीश माची आपण पाहतोय विकास माची जोडी, दुसऱ्या बाजूला कुशल. थोडस गोलंदाजीमध्ये थोडस फेरबदल केलं. पहिली गोलंदाजी जर पाहिलं तर कुशलला दिली गेली. इथून आपण पुन्हा एकदा याही वेळेस आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर डेड घोषित केलाय. हा चेंडू पुन्हा एकदा कट केलाय, चेंडूला पाठवलाय, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय खूप चांगल्या पद्धतीने नक्कीच पाहायला मिळाला क्षेत्ररक्षक स्वयं होता त्या ठिकाणी. चेंडूला पकडलं चांगल्या पद्धतीने, मात्र फिल्डिंग आपल्याला पाहायला. यावेळेस बैठक मारले दर्जेदार कमालीचा फटका. ब्रँड ऑफ आगवण विकास माची टॅपर ज्या नावाने ओळखला जातोय तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहे. का मला टॅपर म्हणतात या प्रश्नाचं उत्तर त्याने स्वतःने दिलंय हा फटका मारून. इथून आपण पाहतोय कुशलच्या विरोधात पुन्हा एकदा हा देखील फटका, परंतु हा चेंडू जाईल डिक्लेअर झोन कडे जिथे पंच दर्शवत आहेत अक्षय राऊत. नक्कीच हा डिक्लेअरचा सिंगल मिळेल. सिंगलच्या मदतीने धावा जर पाहिले तर आता मात्र 10 धावांवर जाऊन पोहोचते. फायनलची मॅच आहे. फायनलची मॅच पाहण्यासाठी अनेक खेळाडू मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. इथून पाहतोय लेटकट करण्याचा प्रयत्न केला होता, चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या झाले ते म्हणजे 11 धावा. या स्पर्धेमध्ये मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल आपल्याला पाहायला मिळते आणि उत्तम मात्रे फ्रेंड्स मोबाईलचे प्रॉपरेटर यांच्याकडून आपण पाहतो ही सायकल या ठिकाणी स्पॉन्सर्स केले गेले. ते स्वतः या ठिकाणी उपस्थित आहेत. चांगली स्पर्धा, दर्जेदार स्पर्धा. ज्या पद्धतीने आपण दरवर्षी या स्पर्धेचं आयोजन पाहत असतो, दरवर्षी नवीन काही ना काही आपल्याला ऐकायलाच मिळते. खऱ्या अर्थानं जर पाहिली तर सर्वात प्रथम पहिल्यांदा स्पर्धा जेव्हा ही दान स्वरूपामध्ये पाहिली गेली तेव्हा मात्र पुस्तकाचं वाटप आपण पहिल्यांदा केलं होतं. धान्य वाटप त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळाला. गरिबांसाठी जो काही अडचण होती ती अडचण देखील दूर केली गेली. एक मित्र असा आहे की ज्याच्याकडे लेझर लाईट आहे. प्लीज तुम्हाला मी कळकळीची विनंती करतोय की लेझर लाईट तुम्ही पाडू नका. थोडासा त्रास होतोय मित्रांनो. तुम्हाला खेळता येत नसेल तर खेळणाऱ्या खेळाडूंना तुम्ही अडथळा देऊ नका, ही तुम्हाला विनंती करतोय. बारा धावा झाल्यात. इथून जर पाहिलं तर मनीष आलाय गोलंदाजी मार्कवर. जेव्हा मनीष उनबाट टीम मध्ये आला होता तेव्हा मात्र एक गोलंदाज म्हणून ज्याच्याकडे पाहिलं होतं आणि तोच गोलंदाजी आतापर्यंत त्याची गोलंदाजी सुरेख राहिले. हाच गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक दुसरा घेऊन येताना चांगला चेंडू टाकलाय, चांगला चेंडू टाकलाय. चेंडू जर पाहिलं तर थोडासा खोलात होता. विकासला खेळताना थोडासा अडथळा निर्माण झाला, परंतु एक रन्स मात्र जरूर मिळेल. रन्स मात्र मिळते. धावसंख्या होते ते म्हणजे 13 धावा. मेगा फायनल आपण पाहतायत. एक जबरदस्त मॅच. इथून आपण पाहतोय थोडासा लेग कट करण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू जाईल वाईट. अतिरिक्त धाव मिळेल. धावसंख्या 1 ने वाढते. 14 धावा आतापर्यंत स्कोर कार्ड वरती लागतायत. पुलटा चेंडू होता, सोडलाय. मी म्हणेन थोडस जगदीशने देखील स्वतःवर नाराज होताना आपल्याला पाहायला मिळाला. हे फुलटो चेंडू म्हटला तर फुलटो चेंडूला फक्त दिशा
ही दिली जाते, परंतु या वेळेस जर पाहिलं तर जगदीशचा मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळाला. विकास पुन्हा एकदा हलकीशी कट लागते, इथे मात्र वैभव होता यश त्यांच्या माघारी थोडेसे लेझी राहिले असं मी म्हणेन. इथून जर पाहिलं तर थोडेसे झुकले असते तर मात्र नक्कीच हा विकेट देखील मिळाला असता, परंतु तसं काय झाले नाही. विकासला मिळतोय जीवनदान. धावसंख्या स्थिरावले 15 या आकड्यावर. हा फटका चांगला आहे. इथून आपण पाहतोय यास्नोची कॉलिंग चुकीच्या एंडला थ्रो स्वयंची आपल्याला पाहायला मिळाली. त्याचमुळे जर पाहिलं तर इथे रन्स मिळणार नाहीये, परंतु कदाचित या एंडला बॅटिंग एंडला जर थ्रो केली असती तर विकेट मिळाला असता. पुढचा चेंडू आपण पाहतोय हलक्या हाताने कट केलाय. चेंडू जातोय पॉइंट क्षेत्रामध्ये. ते मात्र हर्षल जोपर्यंत चेंडूला उचलेल तोपर्यंत रन्स मात्र कंप्लीट केले. ते एक धावसंख्या 1 ने वाढते 16 धावा. षटक क्रमांक जर पाहिलं तर दुसऱ्या मैदानाच्या आतमध्ये 1.5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचे चेंडू शिल्लक आहे. पहिलं षटक हाताळलं कुशलने. कुशलच्या ओव्हरमध्ये जर पाहिलं तर तब्बल 12 धावा आल्या होत्या. यावेळेस थोडीशी कंजूशी गोलंदाजी करतोय मनीष. ओहो, पायावर चेंडू आदळलाय. रन्स अगदी वेगाने चिते की दौड ज्या पद्धतीने म्हटले जाते लेगबाईचा इशारा आलाय. अक्षय राऊत यांच्याकडून ओव्हरची होते समाप्ती. षटक क्रमांक जर पाहिलं तर 2 कंप्लीट होत आहेत आणि 2 षटकानंतर धावसंख्या जर पाहिली तर 17 धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. जगदीश ज्यांनी 5 चेंडू खेळलाय 5 चेंडू मध्ये 7 धावा त्यांनी बनवल्या आहेत. विकासचा जर विचार केला तर 7 मध्ये 8 धावा त्यांनी बनवल्या आहेत. इथून बॅटिंग चांगली आहे, परंतु येणारा षटक देखील महत्वाचा असणार आहे. पुन्हा एकदा कुशलला आमंत्रित केलंय गोलंदाजी मार्कवर. एक चांगला खेळाडू म्हणून कुशलकडे देखील पाहिले जाते, ज्यामध्ये आशिष आहे, कुशल आहे. यांच्याकडे अनुभव खूप आहे. अनेक वर्षापासून आपल्या टीम मध्ये सातत्याने जर पाहिली तर चांगली कामगिरी त्यांच्याकडून होत असते. परंतु ही A1 जोडी आपण पाहतोय. A1 जोडीला इथून पुन्हा एकदा बॅटिंग चांगली दर्शवावी लागेल. नक्कीच आपण पाहतोय अक्षय राऊत, धीरज मोरे ज्यांनी या स्पर्धेला खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर चांगली अंपायरिंग दिले. हो, पुन्हा एकदा फटका फसलाय. चेंडू जर पाहिला तर थोडासा खोदून काढण्याचा प्रयत्न होता जगदीश माची. आता मात्र आपण पाहतोय हा चेंडू सरळ मनीषच्या हातामध्ये जाऊन थांबतोय. रन मिळणार नाही. डॉट चेंडू आलाय. सध्याचा करंट रन रेट जर पाहिला तर 7.55चा रन रेट आपल्याला पाहायला मिळतोय. प्रोजेक्टेड जर पाहिला तर 40च्या घरात जाऊ शकतोय. इथं पायावर चेंडू आदळलाय. थोडासा बॅलन्स मिस झाला होता. सिंगल रन्स घेतले. सिंगलच्या मदतीने धावसंख्या जर पाहिली तर 1 ने वाढेल. 18 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. लेग बायच्या रूपाने ही देखील धावा आपल्याला पाहायला मिळाली. कुशलचे 12 रन्स असताना देखील आपण पाहू शकतात कुशलवर पुन्हा एकदा विश्वास ठेवला गेला. आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर हा विश्वास का ठेवला गेलाय, कारण की त्याच्याकडे असलेला अनुभव हा खूप जास्त आहे. विकास माची आपण पाहतोय पुन्हा एकदा. यावेळेस पुन्हा एकदा तोच फटका सजवण्याचा प्रयत्न केला होता. ऑन साइड रिजनला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न चुकलाय. एक फटका चांगला सजवला होता, टॅपचा फटका विकास माची यांनी. यावेळेस कॅप शॉट खेळण्याचा प्रयत्न. वैभव आले चेंडूवर. चांगले क्षेत्ररक्षण करतायत. अगदी क्विक फेकी आपल्याला पाहायला मिळाली. बॅलन्स चांगलं बनवत असताना वैभव आपल्याला पाहायला मिळतोय. मॅसेज नक्कीच मैदानाच्या आतमध्ये. इथून उनबाट संघाचा विचारत असेल की एक विकेट महत्वाचा पूर्ण असणार आहे. यावेळेस जर पाहिलं तर थोडस बाहेर व्हाईट लाईनच्या आणि चेंडूला वाईट इशारा दिलाय. 20 धावा स्कोर कार्ड वरती. इथून आपण पाहतोय आणखीन एक मिस टाइम स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. 21 धावा झाल्यात. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. 5 चेंडूचा खेळ आतापर्यंत कंप्लीट झालाय. शेवटचा चेंडू आहे. या चेंडूवर देखील आक्रमण केला होता, परंतु त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगले क्षेत्ररक्षण झालंय. ओव्हरची होते समाप्ती. पहिल्या ओव्हरमध्ये 12 रन्स जरूर आले होते, परंतु त्याच्यावर विश्वास ठेवला कारण की अनुभव आहे त्या खेळाडूला आणि तोच अनुभव या ठिकाणी पुन्हा एकदा वापरून तिसऱ्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 4 धावा दिल्या. कमालीची गोलंदाजी. आता मात्र 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. 3 षटक कंप्लीट झाले आहेत आणि 3 षटकानंतर धावसंख्या जर पाहिलं तर 7च्या सरासरीने 21 धावा बनवल्या आहेत. स्वयं आलाय गोलंदाजी ट्रॅकवर. षटक क्रमांक जर पाहिलं तर 4थं आपल्याला पाहायला मिळेल.
इथून अजूनही सलामीची जोडी म्हणजेच आपण पाहतोय ओपनिंग जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आता मात्र 12 चेंडूवर हल्ला बोल होईल यात काही वाद नाही आहे. स्वयं यावेळेस 6 चेंडू कशा पद्धतीचे असतील ते पाहण्यासाठी पहिला चेंडू बॅटची एज आणि विकेट डाऊन होईल. जगदीश माची या ठिकाणी जर पाहिलं तर फटका खेळला होता कव्हर क्षेत्रामध्ये, परंतु बॅटची एज लागली आणि त्यानंतर बॉक्स विकेटच्या रूपाने कधी बाद होतोय. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकता चेंडू फिरवला त्यानंतर आपण पाहतोय लेग ब्रेक चेंडू आणि सरळ बॉक्स विकेटच्या रूपाने कधी बाद. नवीन फलंदाज ज्याची चर्चा अगदी जर पाहिलं तर नेहमीच आपल्याला पाहायला मिळते. नक्कीच संतोष स्मृती चषकामध्ये सायकल चा मालक म्हणजेच आपण पाहतोय बायसिकल ज्याने विन केली होती तोच हिम्मत आलाय मैदानाच्या आतमध्ये. हिम्मत आलाय. इथून आपण पाहतोय 21 धावा. हिम्मतचा पहिला चेंडू जर पाहिला तर खेळायचा होता कव्हर क्षेत्रामध्ये, फटका देखील सजवला होता परंतु बॅटची हलकीशी एज लागते. चेंडू जातोय डिक्लेअर झोन कडे. सिंगल रन्स मिळेल. सिंगलच्या मदतीने 22 धावा. इथून 2 चेंडू झाले आहेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे मैदानाच्या आतमध्ये. 10 चेंडू मध्ये किती धावा बनवल्या जातील ते देखील पाहणं गरजेचं. ओहो यावेळेस जी चुकी जगदीशने केली तीच चुकी विकास देखील करतोय. बॉक्स विकेटच्या रूपाने मैदानाच्या बाहेर जाईल विकास. धावसंख्या जर पाहिली तर आतापर्यंत 22. 2 गडी बाद आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मात्र आपण पाहतोय हिम्मत एका बाजूला तर दुसऱ्या बाजूला मयुष आपल्याला पाहायला मिळेल ज्याच्याकडे पॉवर तर आहे परंतु ही पॉवर योग्य रीतीने वापरणे गरजेचं आहे. पहिला चेंडू जर पाहिला तर अगदी लेट कट केला गेला. चेंडूवर सिंगल रन्स या ठिकाणी नक्कीच मिळेल. स्टंप नीट करायचं पंच. महेशसाठी पारितोषिक आलाय. प्रत्येक चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज त्याच्या छोट्या भावाकडून आपण पाहतोय प्राइज या ठिकाणी ऊर्जा दर्शवले. हो फटका चांगला आहे. गॅप मध्ये खेळलाय हिम्मत. या वेळेस हिम्मत दाखवतोय. संघ अडचणीत असताना नेहमीच आपण पाहतोय हिम्मतने तारलंय संघाला आणि तोच खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चौकार मारलाय. चौकार मारून स्वतःला सिद्ध केलंय. हम भी किसी से कम नहीं है. यावेळेस आपण पाहतोय चौकार आलाय. चौकाराने धावसंख्या जर पाहिली तर 27 रन्स. आता मात्र आपण पाहतोय 3.5 चेंडू म्हणजे या षटकातील अजूनही 1 चेंडू आणि एकंदरीत जर विचार केला तर 7 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. 7 चेंडू कशा पद्धतीने खेळल्या जातील. हिम्मत पुन्हा एकदा आपण पाहतोय शेवटचा चेंडू यावेळेस वाईड आहे. पुन्हा टाकावा लागेल चेंडू. खराब चेंडू हाताळलाय स्वयं. 28 धावा झाल्यात स्कोर कार्ड वरती. हो कडक प्रहार परंतु यावेळेस वैभव आपल्याला पाहायला मिळाला. खूप चांगलं क्षेत्ररक्षण करताना हर्षद होता त्या ठिकाणी आपण पाहतोय चांगलं क्षेत्ररक्षण केलं त्यांनी परंतु बॅकअपला कोणीही नव्हतं गॅदर करण्यासाठी स्टंप अटॅकवर. आणि त्याचमुळे जर पाहिलं तर धावसंख्या आणखीन 1ने वाढेल. स्कोर कार्ड जर पाहिलं तर 29 वर जाऊन पोहोचतोय. षटक क्रमांक जर पाहिलं तर 5-4 या ठिकाणी कंप्लीट होत आहेत. 5वं षटक मार्गास असेल. 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. धावा किती बनतील इथून जर प्रोजेक्टेड स्कोरचा जर विचार केला तर नक्कीच 35 ते 40 धावा इथून बनू शकतायत. धावसंख्या झाल्यात 29. 29 रन्स. आता मात्र गोलंदाजीसाठी नक्कीच आपण पाहतोय भावेश मोरे. तर आपण पाहतोय भावेश आलाय गोलंदाजी मार्कवर. षटक क्रमांक शेवटचा आणि अंतिम 5वं षटक. यावेळेस पहिला चेंडू पहिल्या चेंडूवर मिळवला विकेट. वा इथून हिम्मत नक्कीच बाहेर निघाले. असं वाटलं होतं की हिम्मत शेवटच्या ओव्हरमध्ये राहतील चांगली धावसंख्या बनवतील परंतु
कुठेतरी पाहायला मिळालं. फटका मारताना कुठेतरी चुकले आणि तदनंतर आपण पाहतोय गडी बाद झालाय. आतापर्यंत विकेटचा जर विचार केला तर आगवण टीमचे आतापर्यंत विकेट डाऊन झालेत ते म्हणजेच 3. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जितेश माची आपल्याला पाहायला मिळेल. खारी या नावाने जास्तीत जास्त ओळख आहे त्याची. आणि 2026 मध्ये जितेशने देखील चांगली बॅटिंग केले. आपल्या संघाला जेव्हा जेव्हा अडचण ठरली तेव्हा मात्र तो देखील उभा राहिलाय. इथून आपण पाहतोय 5 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. यावेळेस पायातला चेंडू खोदून काढलाय. चेंडू जर पाहिलं तर मिस टाइम होता. असं वाटलं होतं की चेंडू जर परफेक्टली लागला असता तर नक्कीच वैभवला देखील अडवताना मुश्किल झाली असती. रन्स मात्र मिळतोय 1. धावसंख्या 1 ने वाढेल. 30 धावा आता मात्र स्कोर कार्ड वरती झाले आहेत. इथून तिघांमध्ये चर्चा होते. कुशल, आशिष आणि भावेश यांच्यामध्ये चर्चा होते. 30 धावा झाल्या आहेत. 4 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. पुन्हा एकदा मयूष यावेळेस ताकद, नजाकत आणि इथून जर पाहिलं तर मिळतोय चौकार. कदाचित कुशलला हा चेंडू अडवता आला असता परंतु त्याने आधीच उडी मारली होती आणि त्याचमुळे जर पाहिला तर चेंडू डाऊन झाला आणि तदनंतर चेंडूला सोडलं देखील. थोडी लवकर उडी मारली मी म्हणेन आणि इथून चौकार आलाय. महेशच्या चौकारासाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज. यावेळेस पुन्हा एकदा दुसरा आलाय. क्या बात आहे. महेशच्या बॅट मधून एंड मुवमेंट मध्ये आपण पाहतोय धावा बनवल्या जात आहेत. करारीचा फटका. महेशची ताकद आपल्याला पाहायला मिळतोय. मागच्या मॅच मध्ये महेश माझ्या बाजूला होता आणि तेव्हा मात्र नक्कीच त्याने देखील दर्शवलं होतं की जर मला बॅटिंग मिळाली तर मी 2 चेंडूवर 2 चौकार मारीन आणि हे देखील त्याने करून दाखवलंय. चांगली बॅटिंग. धावसंख्या 38. 3 चेंडूवर जर 3 चौकार मारतोय तर त्याच्या भावाकडून 500 रुपयाचा कॅश प्राइज येईल. इथून आपण पाहतोय चेंडू जर पाहिलं तर थोडासा खाली राहिलाय. चेंडूवर इथे मात्र रन्स मिळणार नाही. डॉट चेंडूला 38 धावा स्कोर कार्ड वरती. अजूनही शेवटचा चेंडू शिल्लक आहे. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. महेश पुन्हा एकदा. वेळेस आपण पाहतोय आशिषकडे चेंडू. इथून जर पाहिलं तर विकेटचं होईल पतन. गरज नव्हती विकेट या ठिकाणी नक्की झालाय. 4 गडी बाद झाले आहेत. 38 धावा आणि जिंकण्यासाठी 39 धावांचं लक्ष असेल. 39 धावांचं लक्ष कशा पद्धतीने नक्कीच पूर्ण केलं जाईल ते ऐकण्यासाठी थोडंसं चेंजेस करूया. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर आम्हाला देखील या ठिकाणी दरवर्षी दीपक संके सर आणि मला स्वतःला आतिश यांचा पहिला मेसेज येतो की आपली टुर्नामेंट करायची आहे. ही टुर्नामेंट खूप महत्त्वाची आहे आणि तुमच्याशिवाय या टुर्नामेंटला मजा नाही. हा मेसेज आज आम्ही एकत्रित काम करत असताना सलग आपण पाहतोय 5 वर्ष पूर्ण झाले आणि आतिशचं प्रेम आमच्यावर खूप चांगल्या प्रमाणे राहिलंय आणि खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर त्यांचं प्रेम आमच्यावर असंच राहू दे असे इच्छा व्यक्त करतोय. आणि आमचे खास मित्र आहे, परम मित्र आहेत. त्या पलीकडे जर पाहिलं तर भावासारखं भाव म्हणून नेहमीच आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या टुर्नामेंटमध्ये चेंडू जे आपण पाहतोय आरिफ सरांच्या स्पॉन्सर्सने आपल्याला मिळाले त्यांचं देखील आम्ही खूप खूप धन्यवाद देतोय. 5 षटक आणि मेगा फायनलचे हे 5 षटक कशा पद्धतीने टाकले जातील हे वर्णन करण्यासाठी आमचे सिनियर कॉमेंटेटर नक्कीच दीपक संके सर यांच्या हाती मी माईक सुपूर्द करतोय. मला देखील संधी दिली पुन्हा एकदा त्याबद्दल आम्ही खूप खूप धन्यवाद मानतोय आणि तुमची रजा घेतोय. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय क्रिकेट. चला, थँक्यू सो मच. काय क्रिकेट आणि क्रिकेट थरार बघायला मिळाला मागे 3 दिवसापासून. आणि खरार होता ना ज्याच्या नावानं देखील थरार होता. असंख्य लोकांपर्यंत शब्दामध्ये वचक होती ते धर्मवीर आनंद दिघे साहेब. पूर्वीचा ठाणे जिल्हा आम्ही बघितले की सर्वांना एकत्र आणणारं भगवं वातावरण निर्माण करणारं आणि साहेब शब्दाने प्रत्येकाने नाव म्हणून घ्यायचं ते म्हणजे आनंद दिघे साहेबांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा भरवली जाते. आणि खऱ्या अर्थाने आपण जर विचार केला की स्पर्धेतला प्रत्येक पैसा आपण जेव्हा मॅन फायनलचा टॉस करायला गेलो तेव्हा आतिश राऊत त्यांच्या मनोगतातून तुम्हाला सर्व काही सांगितलं गेलं की स्पर्धा कशासाठी भरवतो, काय उद्दिष्ट आहेत ते तुमच्याकडे मांडले गेली. बघा ह्या स्पर्धेच्या आम्हाला जे 4 ट्रॉफ्या दिसत आहेत हे आम्हाला श्री अश्विन मनोज घरत नवली, विद्यमान यशविन मनोज घरत नवली, विद्यमान पालघर नवसेवक आणि सभापतीपद त्यांच्याकडे दिले गेले.
त्यानंतर मालिकावीर ही सर्व आम्हाला जी बक्षिसं आहेत ती आदरणीय निलेश स्पोर्टचे मालक मनीष गालिया यांच्याकडे दिली गेली. उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज टी शर्ट श्री संतोष घरत त्यांचे भाऊ कैलासराज हेमंत घरत यांच्या स्मरणार्थ दिली गेली. सन्मान चिन्ह सर्व आम्हाला राऊत ट्युटोरियल्स म्हणजे तुषार सर यांच्याकडे दिली गेली. मॅन ऑफ द मॅच श्री सुमित पाटील कैलासवासी श्रीधर पाटील यांच्याकडे दिली. आणि मॅन ऑफ द सिरीज सायकल फ्रेंड्स मोबाईल उत्तम मात्रे यांच्याकडे दिली गेला आहे. पहिला चेंडू खेळायचा होता, डिक्लेअर झोनमध्ये होता, एक धाव तुम्हाला बघायला मिळते. आणि ज्यांची आपण 4 मोठे भरतो, ज्यांच्या स्मरणार्थ ही मॅच भरवली गेली, कैलासवासी निखिल विनोद घरत, कैलासवासी परेश पटेल, धर्मवीर सैनिक आमच्या जवळचे, नंतर हेमंती घरत नुकतेच आम्हाला फ्रेंचचे लेजंड प्लेअर हे आम्हाला सोडून गेले. आणि नंतर आमचे ओमसाईचे पिताश्री म्हणजे कैलासवासी दिनेश घरत हे आम्हाला सोडून गेले. त्यांच्या स्मरणार्थ आपण इकडे मॅच भरतोय. 39 धाव विजयासाठी केलं. पहिल्या चेंडू 1 धाव आली. आता बाकी तुम्हाला बॅटर बघायला मिळतात ते स्वयं. नेक्स्टच्या बाहेर चेंडू गेलाय, पंच खुणावतात. दिस इज अ व्हाईट बॉल. धावसंख्या होते 2. जबरदस्त आयोजन नियोजन, प्रत्येकाने कौतुक केलं. आणि घरी जाता जाता जे जरी पराभूत झाले त्यांनी सांगितले एक आयोजन नंबर 1 बघायला मिळते. हलक्या बॅटिंग खेळलाय, दिशा दिलाय, जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. आज स्वयंचा बोलबाला ना जास्त बॉलिंगमध्ये चाललाय. खऱ्या अर्थाने बेस्ट बॉलरचा विचार जर केला तर त्याचा विचार करायला पाहिजे. इकॉनॉमिकली आणि खऱ्या अर्थाने 4थं षटक हाताळताना मॅच दोन्ही पक्षाच्या बाजूला असताना तिथे मॅच टर्न करण्याचं काम खऱ्या अर्थाने बिरवाडीला पराभूत करण्याचं काम त्याने केलं. आता देखील स्कोर थांबवला त्याच्या बॉलिंगमुळे. पुन्हा एकदा आपल्या षटकाला पुढचा चेंडू हलक्या बॅटिंग चेंडूला खेळले. चेंडू गेला डिक्लेअर झोनमध्ये. 1 धाव तुम्हाला बघायला मिळते. काय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळते. जुन्या सोन्याचा भाव का वाढला, जो हजारामध्ये घेत आहे का तुम्हाला 1 लाखामध्ये गेला, हे आपण निश्चितच बघितलं. पुन्हा एकदा ओ हो हो, बाल बाल बज गए. चेंडू पडल्यानंतर थोडासा फिरकी घेतोय, लेग ब्रेक बघायला मिळतोय. आणि इथे धावा आहेत त्या फक्त 4. विजयासाठी तुम्हाला 30 चेंडूमध्ये 39 बघायचं आहे. काय ओमसाईने बॅनर बनव मेगा फायनल. आणि एका साईडला आमचे धर्मवीरांचे सर्व करते यांचे प्रत्येकाला फोटो बघायला मिळतात. आदरणीय स्वरा शिक्षण संस्थेचे सर्व सेवा आणि भारतीय जनता पार्टीचे पालघर जिल्हा उपाध्यक्ष आदरणीय आमचे तुषार संघे आमचं आगमन होतं. या तुषार संघे साहेब वेलकम. आणि त्यांच्याबरोबर संपूर्ण आमची त्यांची एंटायर टीम आम्हाला परिचित संख्ये देखील बघायला मिळतात. आणि आमचा मुंबईचे परिवार हे देखील तुम्हाला बघायला मिळतात. या तुषार संख्ये चेंडू टटवला, कव्हरच्या दिशेला सरळ निघून जातो. सीमा पलीकडे खणखणीच्या धावा. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खैरा पाठक, विद्यमान ग्रामपंचायत सदस्य खैरा पाठक आपण देखील स्थानापन्न व्हा. ही सर्व मंडळी आपल्याला बघायला मिळते. तुषारजी इथे फायनल सामना चालू आहे. एका साईडला उनभाट आहे आणि एका साईडला जय जोगनादेव आगवण. आगवणने 38 धावा केल्यात. 39 धावा उनभाट संघाला फायनलमध्ये करायचे आहेत. आणि 39 धावाची गरज. पहिलं षटक संपलं. आता इथून 24 चेंडू आणि 30 धावाची आवश्यकता आहे. जबरदस्त बॅटिंग उनभाट. आणि एका साईडला बघायला मिळते जय जगनादेव आगवण वामिका स्टार. त्यांचे सर्व सेवा असणारे मेहुल दादा. तुषार दादा ही फायनल मॅच चालू आहे. आगवण आणि एका साईडला तुम्हाला बघायला मिळते बॅटिंग करणारी टीम म्हणजे उनभाट. 39 धावा विजयासाठी करायचे आहेत. पहिलं षटक संपलं. दुसऱ्या षटकाला पहिल्या चेंडूमध्ये 10 धावा तुम्हाला फरकाला मिळतात. या तुषार दादा इथे तुमचं यशस्वी स्वागत केलं जाते. धर्मवीरमध्ये तुम्ही मला वाटतं पहिल्यांदा आलात आणि खऱ्या अर्थाने एक मोठी जबाबदारी करता. आतिशजी राऊत हे सर्व जोरदार टाळ्या झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने नेहमीच क्रिकेटरपटूच्या मागे उभे राहणारं हे मोठं व्यक्तिमत्व. पालघर जिल्हा बीजेपी उपाध्यक्ष हे पद ते सांभाळतात आणि अनेक शिवसेनेचे अनेक सामाजिक बघायला मिळतात. यशस्वी स्वागत झालं. थँक्यू. तुम्ही आमचं स्वागत स्वीकारलात त्याबद्दल मनापासून धन्यवाद. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे 10 धावा झाल्यात, विजय 11 झाल्यात. पुन्हा चेंडू ड्राईव्ह केलाय सरळ हातामध्ये. 1 धाव बघायला मिळते. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. 12 धावा या फलकावर लागतात. 12:30 वाजता पहिल्यांदाच पालघर बॉक्स क्रिकेटमध्ये इतिहास रचलाय की जिथे फायनल चालू झालाय. आता पहिलेचे 3, 4 पहाटेचे 2, 2:30 वाजतात पण पहिल्यांदा बघायला मिळतात. पहा काय चेंडू टटवलाय. मनगटाचा उपयोग करताना कलायका मोड म्हणायचं ना, मोहम्मद अझरुद्दीन जेव्हा बॅटिंग करायचा तशा पद्धतीचे. काय नजाकत, काय कौशल्य, काय तो शॉट, काय ते गाऊन, काय ते सर्व ओके ओके पाहायला मिळते. आणि तो फक्त कोण आहे, भाऊ भाऊ ह्या नावाने ओळखणारा हा तुम्हाला खेळाडू बघायला मिळतोय. धावसंख्या 4 ने वाढून धावसंख्या होती ती 16 धावा.
काय अशीची कमालीची बॅटिंग बघायला मिळाली. जो फॉर्म आला ना त्याला संतोष मूर्ती चषकापासून ती मॅच बघायला मिळते. 16 धावा झाल्यात. अजून देखील 2 चेंडू येण्याचे बाकी आहेत. हार्दिक नावचा गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतोय. 39 धावा या चॅम्पियन म्हणजे विजेता पदासाठी करायचे आहेत. पुन्हा एकदा आपला हातातला पुढचा चेंडू हाताळत आहेत. टॅप केलाय धावपथाच्या डायरेक्ट ठोपायला मिळेल का. हो, शॉट मिस झालाय. डायरेक्ट हिट करायची बाद झाली असते आणि एका धावांची धावसंख्या होती 17 धावा ह्या फलकावर बघायला मिळत आहेत. यातील मिळणारा सर्व पैसा ज्या पेशंटला ब्लड कॅन्सर झालाय त्याला डोनेट करतात. आणि दरवर्षी ही मॅच जी आहे ना प्रत्येकाला दरवर्षी डोनेट असते. कोणाला मदत, कोणाला शैक्षणिक मदत, कोणाला खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळते. धावसंख्या 1 ने वाढली जाते आणि धावसंख्या होते ती 18 धावा. अठरा धावा 2 षटक 18 धावा 5 षटकात 39 करायचे. 18 झाल्यात. जबरदस्त मॅच, ग्रँड फिनाले, फायनल मॅच. पण खरोखरच प्रत्येकाला अभिमान वाटावा. ही स्पर्धा पालघर तालुक्यातली एकमेव, देशातली एकमेव ज्या स्पर्धेच्या माध्यमातून प्रत्येक पैसा गरजूंना आपण देतोय. आणि यावर्षी कॅन्सरग्रस्त ज्याला ब्लड कॅन्सर झालाय त्याचा खर्चासाठी सर्व पैसा देणार आहोत. चांगला शॉट खेळले. इथे बाकी 1 धाव बघायला मिळते. गुड बॅटिंग. संयमचं मनापासून कौतुक करायला पाहिजेत. विश स्पोर्ट्सच्या माध्यमातून जे योगदान आगवणकर या मुलांना प्राइज दिले गेलेत. अनिकेत राऊत यांच्याकडनं त्यांना टी शर्ट दिले गेलेत. कालच्या दिवसात बघितलं निलेश गारे 10 टी शर्ट 2 बॅट मुकेशदारांनी भरघोसचं बक्षीस दिलाय. असं अनेकांनी खूप प्रेम केलाय आम्ही आगवणकर या संघावर. काही कम्मालीचं फिल्डिंग त्यांच्याकडनं बघायला मिळेल. शेवटच्या क्षणापर्यंत सेमीफायनलचा थरार. इथे बाकी धावसंख्या 20 होते. अजून 19 धावाची आवश्यकता विजयासाठी. पुन्हा आपल्या षटकातला पुढचा चेंडू हलक्या आपण ड्राईव्ह केला. ओ, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू निघून जातो सीमा पलीकडे. 4 धावा. खणखणीत चौकार. धावसंख्या झालाय ती 24. 15 चेंडू 15 धावाची आवश्यकता. एका साईडला आशिष, एका साईडला स्वयं. 7 चेंडू 13 वर खेळतात ते म्हणजे आशिष आणि 8 चेंडू 8 वर खेळतात ते स्वयं. 15 चेंडू 15 धावाची आवश्यकता. 4 वर्षापूर्वी या संघाने इथे फायनल मारले होते आणि तब्बल 4 वर्षानंतर आता पुन्हा फायनल मध्ये प्रवेश केलाय. आणि यावर्षी भन्नाट फॉर्म मध्ये तुम्हाला संघ बघायला मिळते तो जय हनुमान उनभाट. धावसंख्या होते ती 25. पुन्हा एकदा आपल्या षटकातला पुढचा चेंडू. कम्मालीचा शॉट खेळले. त्या 4 धावा बघायला मिळत. खणखणीत चौकार. आणि इथे धावसंख्या 4 ने वाढून होते ती म्हणजे 29. 29 धावा. मॅन इन फॉर्म. काय बॅटिंग बघायला मिळालाय. आज खूप खराब क्षेत्ररक्षण झालाय. जय जगुनादेव वामिका स्टार. खराब क्षेत्ररक्षण. आतापर्यंत या संपूर्ण स्पर्धेमध्ये असं कधी क्षेत्ररक्षण झालं नव्हतं. 29 झाल्यात. 13 चेंडू 10 धावा. याच बॅट्समॅन DRS घेतलाय. अजय मोरे आपण या त्यांनी आऊट दिलाय. आपण बघायचं या अखेरचा दया. विद्यमान ग्रामपंचायत डीजे थांबा 1 मिनिट. विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अंकित पिंपळे खैरापाडा यांचं देखील आपण स्वागत करायचं आहे. एक खऱ्या अर्थाने प्रेमळ स्वभावाचे आणि कोणतेही आम्ही सांगितलं की दादा मी करतोय याच परम येतोय. या अंकित दादा तुम्ही देखील आला. तुमचं देखील मनापासून आपण धर्मीय प्रतिष्ठामध्ये हे करतोय. आणि त्यानंतर नेहमीच प्रत्येकाच्या मदतीला धावणारे आणि तुम्हा मला प्रेमाने बाळणारे पितेश संख्ये साहेब या. पितेश संख्ये तुम्हाला देखील सन्मान करतात. मॅच कोणाच्याही असो ना धर्माच्या पलीकडचं आमचं काम आहे तुमच्यात एकत्र राहण्याचं.
आशिष दादा या मुंबईत तुम्ही आलात, तुमचं खूप नातं होतं. आताचे या ना, आमचे मुंबईचे क्रिकेटच्या प्रेमामध्ये पडलेत. आमच्या VPL पासून सहसंपत्तिक म्हणजे तुमच्या परिवारानं बघितलंय. आणि आशिष दादा म्हटलं की मुंबईत आणि क्रिकेटच्या प्रेमात जसे का पडले, खरोखर कौतुक करायला पाहिजे. दादा तुम्ही देखील आलात, तुमचं देखील मनापासून कौतुक. आणि या स्पर्धेतून मिळणारा सर्व पैसा हा कॅन्सरग्रस्तांना यावर्षी देतात. दरवर्षी कोणाला कोणा 1 वर्षात पैसा आपण डोनेट करतोय, पण यावर्षी तुषार दादा संपूर्ण पैसा ज्याला ब्लड कॅन्सर झालाय त्याला डोनेट करणार आहात. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, जिथे तुम्ही बघत आहात फायनल मॅच. एका साईडला जय हनुमान उनबाट आणि एका साईडला जय जेवणारे अगोन वामिका स्टार. आता जर विचार केलात तर फलकर धावसंख्या 29, 13 चेंडू 10 धावाची आवश्यकता. आणि नवीन बॅटर गेलेत ते 12 चेंडू आणि 10 धावा. 12 चेंडू 10 धावा. जबरदस्त मॅच, काय कमालीची मॅच. आणि आतिश दादा विक्रम केला. आपण ऐतिहासिक वारसा दिला की 12:30 वाजेपर्यंत कधीच मॅच झाली नव्हती. आणि हे स्पष्ट बोलणार आहेत म्हणून मी त्याची इंटरव्ह्यू घेतली. कारण विकास माशी वगैरे ही मंडळी कशी आहेत का, हे प्रखरतेने मॅच वॉचिंग करतात आणि जे आहे ते बोलणारी सर्व मंडळी बघायला मिळतात. आणि आता मग कौतुक करायला पाहिजे. आणि बॉक्स क्रिकेट असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे कौतुक आहे. त्यांनी खूप चांगले नियम बनवलेत. पूर्वीच्या काळात त्या 5-6 वाजायच्या प्रत्येकाने जायला पाहिजेत. आणि त्या बॉक्स क्रिकेटचे मेंबर असतील पण 20-25, पण प्रकर्षाने 5-6 लोक आहेत. त्याच्यामध्ये आपल्याबरोबर एक बसलेत. नंतर आमचे पल्लीभाई आहेत. नंतर आपले डॉन, ज्यांचं आम्ही खरं नाव आहे ते म्हणजे डॉनचं नाव काय खरं, स्वप्नील दादा आहेत. नंतर आमचे वाणीश्वर आहेत. हे 4-5 लोक जे आहेत ना, हे खूप मेहनत घेतात. आणि ह्यांच्या मेहनतीमुळेच हे पालघर बॉक्स क्रिकेट असोसिएशन तुम्हाला बघायला मिळते. जाऊया 12 चेंडू 10 धावा, काय मॅच बघायला मिळते. 4 वर्षाचा इतिहास पुन्हा रचायला मिळेल का, आणि तो संघ पुन्हा विजय होईल का, की पुन्हा बाकी तुम्हाला बघायला मिळतोय जय जोगनादेव वामिका स्टार. 12 चेंडू 10. हर्षल गेलेत, नॉन स्ट्राईकला आहेत. गोलंदाज तुम्हाला बघायला मिळतो तो म्हणजे हिम्मत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचा अष्टपैलू पाहायला मिळतोय. चेंडू टटवलाय. ओ हो हो हो, इथे निघून गेलाय. 4 धावा. सर्व काही नशीब आहे आज. आहा, कोळीवाड्यात घेऊन गेलेत. काय कमालीची बॅटिंग बघायला मिळते. असं फिल्डिंग आजपर्यंत मी कधी पाहिलेली नाहीये वामिका स्टारची. पहिल्यांदा खराब फिल्डिंग होते. ओहो, काय बॅटिंग बघायला मिळालंय. दोन धावा फक्त विजयासाठी. आणि 11 चेंडू डीजे 11 चेंडू 25 धावा आशिष खेळतोय. काय कमालीची बॅटिंग केलं या स्पर्धेमध्ये. हो, आणि इथे चॅम्पियन ऑफ चॅम्पियन विजेता संघ बनलाय. 4 वर्षांनी सलग पुन्हा एकदा फायनल मारत असताना जय हनुमान उनबाट. तिथे पण त्याला तोच खेळला.